UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून कुंड्यांची तोडफोड, फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही तपासणी। फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी पोलीस दाखल, मात्र दरवाजा उघडण्यास महिलेचा नकार, पुढील कारवाईकडे लक्ष। महिलेनं तोडफोड का केली ते समजून घेऊ, कोणी महिलेला जाणीवपूर्वक पाठवलं होतं का याची चौकशी करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। लाडक्या बहिणीचा राग अनावर, फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवार यांचा टोला। मंत्रालयामध्ये महिलेचा प्रवेश कोणी सोप्पा करून दिला होता का? महिलेला 2-2 बॅगा घेऊन कशी एंट्री दिली? भाजप नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित। गृहमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा ही चिंतेची बाब, गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेची कल्पना न केलेलीच बरी, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारी यांचं ट्विट। फडणवीसांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या महिलेवर कडक कारवाई व्हावी, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची मागणी। मुंबई सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं खातं उघडलं, ओबीसी प्रवर्गातून युवा सेनेच्या मयूर पांचाळ यांचा 5350 मतांनी विजय, आरक्षित जागांवर युवा सेनेचे 5ही उमेदवार आघाडीवर। एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गौंड गोवारी समाज आक्रमक, नागपुरातील आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धरपकड, यशवंत स्टेडियम परिसरात 7 दिवसांपासून उपोषण, बंदोबस्तामध्ये वाढ। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश, अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध। आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी, प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं 2,66,000 बहिणींना पत्र, बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची पत्रामधून ग्वाही, तर राज्याच्या विकासासाठी सोबत राहण्याचं बहिणींना आवाहन। विधानसभा निवडणूक एका टप्प्यामध्ये घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, विरोधी पक्षातील नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी, शुक्ला निवडणुकीमध्ये पदाचा गैरवापर करतील, विरोधकांना शंका। राजकीय फायद्यासाठी विरोधकांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी, विरोधकांच्या मागणीनंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। निलेश राणे यावेळी 100% विधानसभेमध्ये जाणार, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा। आनंद दिघेंवर पटकथा लिहिण्यापेक्षा फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, चित्रपट काढायला फडणवीसांना दिघेंबद्दल काय माहिती, राऊतांचा सवाल। संजय राऊत थर्ड ग्रेड नेता, बाडग्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये, आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। पुणे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेरील महाविकास आघाडीचं आंदोलन मागे, 29 सप्टेंबरला मेट्रो सुरू होणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून आश्वासन। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका, 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात, सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्याचं नुकसान। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना, दुसऱ्या सत्राच्या दरम्यान पावसाचा व्यत्यय, बांगलादेशच्या 107 धावांवर 3 विकेट्स, आकाशदीपचा भेदक मारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।